घर ही संकल्पना प्रत्येकासाठी वेगळी, कोणासाठी 5 लाख, कोणासाठी 10 लाख, तर कोणासाठी 50 लाख. घर म्हणजे तुमची रिक्वायरमेंट काय आहे, हे तुमचं बजेट काय, तुमच्याकडे पैसे किती, ह्या गोष्टी महत्वाच्या आहे. काही लोक मार्केटमध्ये असतात की शहाणे सांगतात की घर म्हणजे तुम्हाला चांगल्या घराला पैसे लागतात. 2000 रुपये, 1800 रुपये, 1900 रुपये पर स्क्वेअर फीट चांगल्या घराचा भाव आहे. चांगला घर बांधायला पैसे लागतात. पण मित्रांनो, जो माणूस आहे ज्याच्याकडे पैसेच नाही, ज्याच्याकडे उत्पन्न 10-20 हजार रुपये पर मंथ उत्पन्न आहे, त्याला फक्त राहण्यासाठी थोडं ऍडजस्टमेंट करून त्याला घर बांधायचं आहे, तर तो थोडी तुमच्याकडे 1800, 1900, 2000 रुपये पर स्क्वेअर फीट येणारे घर बांधायला तो 20-25 लाख रुपये कुठून आणणार आहे? त्याचं नियोजनच 3-4-5 लाखाचं आहे. पत्र्याच्या 2 खोल्या बांधायच्या, एक पडवी किंवा एक करून आपल्या साधं राहण्याची सोय करायची. प्रधानमंत्री आवास योजनेचे पैसे मिळाले तर मिळाले, हे सगळं करून लोकांना घरात राहायचंय. पण असं नाही की घर म्हणजे 25 लाख 30 लाख. अजून पण सांगतो, चांगल्या घरासाठी, चांगल्या बांधकामासाठी तुम्हाला 2000 रुपये पर स्क्वेअर फीटनी पैसे लागतात आणि लागतातच. पण त्याचा अर्थ असा होत नाही की एखाद्या गरीबाला घर बांधायचं म्हणजे त्यांनी घरच नाही बांधायचं. आता उत्पन्न 10-20 हजार आहे, 20-30 हजार रुपये पर मंथ आहे, त्याला बंगला बांधायचा आहे, तर त्याने काय करायचं? कुठून पैसे आणायचे? किंवा आयुष्यभर कर्जाच्या खाली राहायचं? चांगलं पक्का घर तुमचं कमी बजेटमध्ये पण होतं. आता गव्हर्नमेंट प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 2 लाख रुपये देतं. मग 2 लाखात घर होतं का? मग ते का सरकार 2 लाख रुपये देतं? एक प्रोत्साहनपर पैसे देतं की 2-2.5 लाखात तुम्ही थोडेफार पैसे तुमचे घालून तुम्ही राहण्यासाठी एक पक्क घर तयार करा ना. ही त्याच्या मागचा हा उद्देश आहे. त्याच्या मागचं असं नाही की तुम्ही कर्ज काढा, 25 लाख रुपये उभं करा, घर बांधा. अरे लोक धास्तावलेले आहेत आज सध्या की घर बांधायला काढायचं म्हणजे खूप पैसे लागतात, 25-30 लाख रुपये कुठून आणायचे? त्याच्यामुळं हा जो समज आहे किंवा हा जो एक दिखावपणा आहे की घर म्हणजे एवढे पैसे खर्च करा, तेवढे पैसे खर्च करा. तुम्ही चांगल्या माणसांचा सल्ला घ्या घर बांधताना. असे मार्केटमध्ये खूप चांगले कॉन्ट्रॅक्टर्स, चांगले इंजिनियर्स आहे की जे चांगले सल्ले देतात लोकांना. घर बांधलं पाहिजे. घर बांधणं ही एक काळाची गरज असते. ज्याची त्याच्या इच्छेप्रमाणे बांधतात, पण ज्याचं बजेटच नाही तो पैसे कुठून आणणार? ह्या पण गोष्टी कुठेतरी विचारात आल्या पाहिजे.